बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेला शो. संपूर्ण महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या सीझन 5ने भुरळ घातली आहे. याचं कारण एक सूरज चव्हाण हे देखील आहे. एक टिकटॉक स्टार ते बिग बॉसच्या 6व्या आठवड्यातील कॅप्टन. एक साधा भोळा आणि ग्रामीण मातीतला मुलगा. साधा राहणीमान आणि अतिशय गरीब परिस्थिती. 250 रुपये रोजाना जाणाऱ्या सूरज चव्हाणला अख्ख्या महाराष्ट्राने सपोर्ट केला. ज्या वेळी तो नॉमिनेशनमध्ये आला त्या वेळेस महाराष्ट्रातील जनतेने एवढं वोटिंग केलं की बिग बॉसमधील बाकी सर्व सदस्य मिळून सुद्धा सूरज चव्हाणची बरोबरी करू शकत नाही. टिकटॉकवर एका रात्रीत झालेला स्टार. त्याची बोबडी बोलीभाषा आणि हातपाय आपटून केलेला डान्स लोकांना आवडायचा. टिकटॉक बंद झाल्यावर त्याला धक्काच बसला. पण त्यानंतर त्याने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर रील्स टाकायला सुरुवात केली. टिकटॉकवर जो चाहता वर्ग होता तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करायला लागले. तेच लोक त्याला कमेंटमध्ये शिव्या घालत होते. पण शिक्षण कमी वाचतं न आल्यामुळे लोक काय बोलतात हे त्याकडे त्याचं लक्षच गेलं नाही. तो व्हिडिओ टाकत राहिला. लोक त्याच्या व्हिडिओला लाईक करत राहिले, कमेंट करत राहिले आणि तो व्हायरल होत राहिला. यूट्यूबवर देखील तो छोट्या छोट्या वेब सिरीजमध्ये काम करत होता. तो महाराष्ट्रातला एक कॉमेडियनच झाला होता. त्यानंतर त्याला मुसंडी आणि राजा राणी या चित्रपटांमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर त्याचे लाखोंमध्ये फॉलोअर्स आहेत. त्याची कमाई आज लाखोंमध्ये आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये ओपनिंगसाठी बोलवून त्याला 70 ते 80 हजार रुपये लोक देतात. त्याच्या मित्रमंडळीने देखील त्याला फसवलं आहे. एखादा कार्यक्रम 80 हजार रुपयाला ठरवून घ्यायचा, बाकीचे 70 हजार त्यांच्याकडे ठेवायचे आणि सुरुवातीला 10 हजार रुपये द्यायचे. असे प्रकार सुद्धा झालेले आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोठा झालेला मुलगा. आई वडील लवकरच सोडून गेले. नंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्याचा वेगळापणा पाहून त्याला बिग बॉस सीझन 5मध्ये बोलावलं गेलं आणि इथेच खरा सूरज चव्हाण काय आहे ते जनतेला कळालं. आज अख्खा महाराष्ट्र त्याच्या मागे उभा आहे आणि सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी घेऊनच घरी येईल असं त्याच्या फॅन्सचं म्हणणं आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत प्रवास चालूच आहे.